आई तुला काय झालं? तू अशी काऊन बसली? तुला गमून नाही राहिलं का ते? नाही हो पिंके, गमते. अहो बसली तशीच. काय करू आता? धंदा झाला बसली. आई पण एक सांगू का तुले? आपल्या संग होते सगळेजण पहिल्यासारखे नाही राहून राहिले आता, आहे ना? नाही हो पिंके, काय बोलता का? आपल्याला मामानं सांगलं होती तर तुला ते झाली होतीस ना, म्हणून तुला वाटून राहिलं असेल तसं. नाही व, सगळे चांगलंच राहता तो. आणि तसंच असते बाई. काही काही गोष्टी समजून घ्या. आता तू मोठी होऊन राहिली की नाही. अरे जिंकण्या, उन्हागिना जाऊ नको तसं काय. आणि दूध नाही पिला तू सकाळी? काय बाबा, दूध पेत जा. तुला सांगितलं दूध पेत जाय म्हणून. आमची नाही, तू नाही पिली बाई दूध. चला उभी राहा बरं. मी तुमच्या दुधाला प्याले आणतो. प्याले भरून ठेवले मग सकाळीच, तुम्ही दूध नाही पेले. थांबा आता उभी राहतीस. नाही ना आई, प्यायचं नाही ना मला दूध. प्या बरं पटापट दूध. दूध पेलं की अंगात ताकद येते. प्या माय शहाणे लेकर आहेत बाई. प्या बरं दूध पटापटा. मामी मला बी द्या दूध. मी बी सकाळून दूध नव्हती पेली. दूध झालं आता. तुमच्या आबाजीला सांगा, दूध पुरून नाही राहिलं म्हणा घरी. मस्त लेकरेला दूध नाही पुरून राहिलं. आई मला पाहिजे नाही ना आई, दूध नाही पाहिजे ना. नखरे नको करू जास्तीचे. मुकड्याने पेते दूध लवकर. तशी नजरा पडत राहतात त्याच्यावर निडा कोणाच्याही. लवकर लवकर पेत जा पटापटा. आई तू रडू नको ना, मला दूध नव्हतं पाहिजे. मी तशीच गेलती मागायला. मला पाहिजेच नव्हतं. मला अजिबात भूक नाही लागली काही. तू नको रडू ना. तू कोण लढतं? काय पिंके, तर बापानं आपल्याला रस्त्यावर आणलं व. जाऊ दे नाही, जाऊ दे. मला भूक नाही, अजिबात भूक नाही. तू लढू नको आई. आपण बी आपल्या घरी चालला जाऊ नाही. आपण जाऊ ना आपल्या गावले. मला लय आठवण राहिली आपल्या गावची आता. किसण्याची, बबड्याची, मिनीची, सगळ्याची आठवण येऊन राहिली आई आता. आपल्या घराची आठवण येऊन राहिली. आपण आता आपल्या घरी जाऊ नाही. हो ना पिंके, मला गाती राहा वाटतं बिचारे. कलकटासारखं वाटू राहिलं. पण आता काय करतं, तर मामा ऐकत नाही. मामा म्हणते जाऊ नको. आणि तिकडे त्याला बाप आपल्याला घ्यायला येत नाही. काही समजून नाही राहिलं पिंके मला. तर सारं आपलं जीवन वाया गेलं. कसं करावं काय, काही समजून नाही राहिलं. काय शांताराम भाऊ, झाल्या का उलंगवड्या? पराठी दिले का उलंगवडी करायला काही? काय अजून काही पेरता गिरता का? काय उन्हाळ्या की नाही पीक काय एखादं काही? का उन्हाळ्या सोयाबीन तर लय परून राहिले लोक. पेरता करायचो आपण बी. काय जो आपल्या इकडे येते का हो गंगाराम भाऊ? दे काही येत नाही ते. आणि ते कुठे जाऊ द्या तिकडे वावरात. मला म्हणणं आहे ऊन खाते तेवढंच. मग ऊन नाही पाहिजे का वावराला? भेटलं नाही पाहिजे का? आता अजून मग जून महिन्यात डबल बी ते पेरणं नाही ते. त्याच्याने मी काही पेरत नाही. डायरेक्ट म्हटलं आता जून महिन्यातच पेरणं करू. तर पराठी गिराठी पाळली का आपली? सगळं झालं ते. आता यंदा नांगरटीचा विचार होता. आता नांगरटीला दिलं. आरामच्यात दिलं ना. त्याला म्हटलं घे ट्रॅक्टर आहे घेतला लेका ना. किस्ताई खेळून राहिला. म्हटलं आपलं दे. आणि नांगरटी म्हटलं एकदम चांगली करतो, असं दाबून कर म्हटलं. हो म्हणे बा. आता काय सांगा. शराबी तो नहीं फिर भी मुझे शराबी क्यों कहते हैं. अरे शांताराम भाऊ, इकडे पहा ना. मुरल्याची मजा तर पहा तुम्ही. काय लेवा त्याच्या इकडे पाहिलं की खरं सांगा मला लस त्याची कदर येते. काय क्यू येते का काय मला समजत नाही. आणि काही दिवसात असे 2-4 रट्टे द्यायला चांगलं सर्वच करा. काय लेका चांगली पोरगी आहे, बायको आहे, घर संसार आहे. लक्ष संसारात नाही लेका. ते काय त्याला ते दारूची मजा येऊन राहिली काय सांगा. सारा गाव लेका दांगडू करून टाकलं साऱ्या गावात. दारुड म्हणून कोण मान देऊन राहिलं त्याला? काही पत राहिली का त्याची गावात? पण त्याला सांगेल कोण बिनडोक्ष येणे. नाही पण शांताराम भाऊ, मला काय वाटते त्याला एकदा समजावून सांगावंच राजू आपण. अरे भरल्या संसारातून उठून राहिलेल्या का ते माहित आहे का? त्याची घरचे लागे ती पोरगी गेली म्हणते ना बा मामाच्या घरी. त्या बाईचा भाऊ आलता म्हणतात. हे सांगे आमच्या घरचे. नेलं म्हणतात बा ते भावानं. आता काय करीन रे? बरोबर आहे ना. भाऊ आला आणि यानं दांगडो केला म्हणते. मग भाऊ घेऊन गेला. पण आता राजू कसं संसार उठवून राहिला. आपल्या घरातलं गावातलं घर आहे ना. आपल्या तर पाहण्यात देखण्यातलं. आणि त्या लिहिलं का असं वाया गेलेलं पाहताना कसं खराब वाटते म्हणाले. म्हणून म्हणतो एकदा समजावून सांगण्याचा प्रयत्न करता का आपण? ऐकेन नाही की नाही ऐकेन तर त्याचं नशीब. मग बरोबर तर म्हणून राहिले राजा तुम्ही. पण कसं आहे ते गड्यापुढे वाचली घेता आणि कालचा गोंधळ बरा होता. अशी गती होईल आहे त्याची. मी सांगण्याचा प्रयत्न केला झाले. काल संध्याकाळी पळेल होतो ना. अरे त्या कुपाटीत पळेल होतो ते.
मॅच आणलं त्याला घरी आणलं सोडून दिलं त्याच्या अंगणात. म्हटलं जाय तिकडे अंगणात जप का घरात जप तिकडे. काय राजू ऐकत नाही काही नाही, कुसच करून राहिला येतो नुसतं काही रे. लय अमीर आहे हे. आता काय करता बा, बरोबर म्हटलं तुम्ही, पण ते कसं असं वाटते म्हणाली एकदा की सांगून पा, म्हणजे कसं उद्या आपल्याला बी वाटलं नाही पाहिजे की पाय लेखाचं आपण काही सांगितलं असतं तर ऐकलं असतं का यानं, जमलं असतं का लेखाचं याचं असं. एवढं माय म्हणणं आहे, बाकी काय आहे आता. ऐको वगैरे नाही ऐको, नाही ऐकीन तर नाही ऐकीन. शराबी तो हूँ मैं, मगर क्यों पीता हूँ ये तो कोई पूछता ही नहीं. अरे ओ शांताराम भाऊ आलं ना ते, म्हणा ना त्याला काही सांगा समजावून लेखाले. करे मुरली काय लय पैसा झाला का लेखा तो असेल तर दे ना मला जसा कुसना. पुढच्या वर्षीच्या पेरण्या पाण्याची सोय तरी लागते मला. पैसा किती पाहिजे बोला. आपल्या जो गड्ड्याच्या गड्डे पैसा है, टेंशन नहीं लेने का, ऐश करने का, जिंदगी जीने का, आज आए कल नहीं है, पैसा क्या हाथ का मैल है. बोलो कितना चाहिए पैसा. अरे मुर्द्या जर लाज वाटू दे ना बेशरामा तुले. ती पोरगी नाही घरी, ते लेकरू चाललं गेलं मामाच्या घरी, त्याची तुला लाज नाही का रे? पाण्या पैसा म्हणते, पाण्याचा मेल आहे हाताचा मेल आहे. मला शिकून राहिला घरी खायची सोय नाही लेका. एका पोरीले पोचून नाही शकून राहिला तू. कसा करशील लेका संसार. पोरीचं जीवन वाया गमावतं का लेका. तिची शाळा होती, मामा घेऊन गेला, ते बाई नाही घरी, घर रस्त्यावर आलं, त्याची लाज नाही लेका तुले. कसा माणूस आहेस बे लेका तू. ओ शांताराम भाऊ, अरे राजा आरामशीर करा ना. ते पुरं लागेल आहे बरं ते, काही म्हणीन गेलीन फालतू. असं कसं म्हणू दे. एक लेखाचा बुक्का मारता नाक पडतो त्याचा. शांताराम भाऊ, आपण तुमचा रिस्पेक्ट करतो. आपण तुमच्या चांगल्या शब्दात बोलून राहिलो ना, तुम्ही बी चांगल्या शब्दात बोला. पैसा पाहिजे असेल तर बोला, बाकी काही आपल्याला सांगू नका. मैं शराबी तो नहीं, लेकिन शराब क्यों पीता हूँ ये तो मुझे कोई पूछता ही नहीं. टाटा बाय बाय, सी यू एंड टेक केअर. तिकडे माझ्या अंगावर नको पडू. लेका वाशुंदराला सांग रे अंगाचा. धक्का नहीं देने का, धक्का नहीं देने का, रिस्पेक्ट से बात करने का. जाऊ दे जाबरू, नन्नू लागू दे. लागेल आहे ते मॅट डोक्याचं, त्या डोक्यावरून फिरून राहिला आपण काय म्हणून राहिलो. जाऊ दे उतरू दे, उतरली की मग सांगता येते. आणू का बकेट भरून पाणी, सांग ढगाळ पण टाक तुला काय अंगावर खाली उतरून देतो आधी, मग सांगतो त्याला. हा झबरू नांदू मला होतं तर त्याला घरी. आता ते पंगला गेलाय ते, जाऊ दे त्याले. फालतू पडलं गिळलं बाबू तर आपल्यावर येईन. जाऊ दे त्याला घरी. चला येतो बा, लय काम आहेत मला, येतो मी आता. शांताराम भाऊ खरं सांगतो, मला याचं काहीच नाही वाटू राहिलं. मला राजो त्या बाईचा पुरुषच वाटू राहिलं. राजो लढत पळत गेले हो, लय खराब वाटत जाय मला. पण आपण काय करू शकतो राजो सांगा आता. जाऊ दे ये नसते एक दिवस जागेवर. हे काय 3 दिवस पुरते त्याचा पैसा. आणि याचे दोस्तही ओळखी देणार का आपले. याचा पैसा सरला की सबंध जाता सोडून काही नाही देते जागेवर. थांबतो फक्त 2-4 दिवस थांब, याची मजा पाय. आणि याच्या शेजारी बाजार सांगून देखील भाकर देऊ नका म्हणा कोणी. अजिबात भाकर द्यायची नाही म्हणा त्याला, उचणं नाही ना पासणं नाही. अरे म्हणतो शांता, तुला गरजच काय बिचारे, काय लिहिलं नसतं भानगडी पडून राहिली. आता तू मस्त होशील तर घर स्वयंपाक कोण करीन. जाऊ दे ना बिचारे, होऊ दे ना त्या परीले होते ते मस्त तर. तू आपल्या घराचीच मस्तीन बरी आहेस ना. नाही असं कसं, घराची मस्तीन धावच मी. पण मग ते कशी होऊन राहिली शक्ती का तिले. जेठाने असल्या जेठाने मस्ती होऊन राहिली, मला तरी शक्ती काय. नाही मला तर मस्ती घास लागते. पण काय झालं ना आता, मतदार माझी मत किती मोठे पडले. मग आता काय एक इंटरव्ह्यू घेते, मग घेऊ दे येतात इंटरव्ह्यू तुम्ही तुम्हाला काढते ना कसं तू काय. असे तर किती इंटरव्ह्यू दिले मी. मग काय त्याचं काही टेन्शन नाही तुम्ही. मीच होतो इंटरव्ह्यू पास, पुरी तयारी केली. मग काय का. अरे बाबा घराची मास्तरी नव्हती, तेच सोबत झालं. आम्हाला शिकू जे होतं नव्हतं ते बोललो मी. आता का त्या गावातल्या लोकांना बोलवतो. आता तुम्ही सांगा कशी साजरी इंग्लिश बोलते मी, है की नाही. आता त्या दिवशी बबड्याचं पोट दुखलं होतं तर तो डॉक्टर सांग किती मस्त इंग्लिश बोलली मी. मग डॉक्टरला समजते इंग्लिश सांगतो ना मी. पण मी गावातल्या लोकांना इंग्लिश शिकू शकणार नाही का. मग काय तर. आणि म्हटलं हिशोबात आपल्याला कोण हात पकडू शकते का आपला. ते तर बोलाच लागत नाही. मग पुऱ्या 2 म्हशीच्या दुधाचा दुपट्याचा हिशोब ठेवला नाही का.
मग एका नाही करत हिशोब ठेवला मला देतात सगळं. काय बाबा आता काही करू, आता या गावाचं भवितव्य माझ्या हातात नाही बाबा. आता ज्याचं त्याच्या सांग नाही बाबा, तुम्ही जा इंटरव्ह्यूले. बरं चाल बाई, मी तुमच्या कुठे नाही लागत बसली. त्यांना मला पटपट तयारी करून झालं की ना इंटरव्ह्यूले. मग काय तर 10 वाजता टाइम दिला नाही ना, 10 वाजता जर मी इथं पाहुणे आले जाऊन बसत होती. मग माझ्या पुढे ते गेली तर तिचं काय आहे, त्याचं झाडे नवले जाऊन बशीन. मग पहिल्यांदा मी नाही गेली पाहिजे काय, जात मी पटपट. आणि पाहिजे आज काही मी आगे स्वयंपाक पक्क्याला नाही गेली खिचडी लावून, तर ते पाहिजे जाईन की नाही तर येतो मी बाकी इंटरव्ह्यू देऊन. काही खरं नाही बाप्पा आता या गाव करायचं. आता शांताची इंग्रजी म्हणजे बेकारच काम आहे. मी तर म्हणतो इंग्रजीच्या काळात असते नाही तर ते इंग्रजी तसेच गेले असते पाहून, शांताचा इंग्रजी ऐकून. बेकार काम आहे बाप्पा. आता परमेश्वरा वाचू रे गाव करायले. चाल बाप्पा, खिचडी टाकून ठेवली म्हणते ते तरी खातो, भूक लागली. काय आता बायको मास्तरी नव्हते म्हणजे काही बेकारच काम आहे. म्हणतात मला स्वयंपाक शिका लागते काय सांगा आता. माय कमिंग इन सर. ओ या कमिंग. थांकू सर. तर शांताबाई, तुम्हाला तर माहितच आहे की आपल्या रात्रीच्या शाळामध्ये तुमचं सिलेक्शन इंग्रजी भाषा शिकवण्यासाठी झालं आहे. तर तुम्हाला हा तुमचा इंटरव्ह्यू सुद्धा इंग्रजीमध्ये असणार आहे. तुम्ही तयारी तर केलीच असणार. येस सर, आय नो. आय एम टॉकिंग इन इंग्लिश. हो, आय एम टॉकिंग. सो फर्स्ट इंट्रोड्यूस युअर सेल्फ. काय बी हे तुम्हाला वाटत नाही म्हटलं तर वाय माहितीच का विचारलं पाहिजे ना. शेल अरे हो, माय बॅटरी कॉल शेल असू शकते. लाईन गिन गेली, रात्रीची शाळा आहे तर लाईन गिन गेली तर त्या शेलवर शाळा लाईट कशी चालवायचं असेल नाही. ओके सर. I know. I know. Our school is night school. Night school like load shedding. Load shedding is a very big problem. And line geli ki generator is on and generator is gone. The battery is on. I know. Shell is very much ingredient instrument in battery. Hare Ram. I am saying, what is your introduction? What is your name? तुमचं नाव काय आहे? असं विचारा ना मग सारखं. तुम्ही ते शेल म्हटलं, मला म्हटलं ते जनरेटर बल चाललं नाही तर तुम्ही काय करणार, रात्रीची शाळा आहे ना म्हटलं त्याचाच प्रश्न आहे काय, म्हणून मी शेलचं तुम्हाला महत्व सांगून राहिली होती. हा तर सोपा प्रश्न आहे मग. माय नेम इज शांताबाई. ओके. व्हॉट इज युअर हॉबी? माय डॉगी विषयी तुम्हाला माहित आहे का? हो ना, माय भलता साजरा आहे बरं तो. लस गुणाचा आहे ना माय डॉगी. पाय बाई तुम्हाला माहित झालं नाही, लस गुणाचा आहे. हो माय या ना कधी घरी. अव असं दारात जर कोणी आलं ना वाढ की घरात नाही येऊ देत म्हटलं. भग करून तर पटवून देते. ओ माय गॉड शांताबाई, मी तुम्हाला तुमची डॉगी विषयी नाही विचारलं ना, मी विचारलं तुमची हॉबी काय, तुमची आवड काय. मग असं विचारा ना मराठीत सारखं. सवय आवड तुम्हाला लय कोणत्या गोष्टीची आहे. आता मला काय म्हणणं आहे, पासा मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. आता माणसाचं जीवन आहेच किती हो, त्याच्यात मला काय वाटते समोर शिकून घ्या. समोर आलं पाहिजे माणसाले, नाही तर काय तो एक गोष्ट आली एक गोष्ट नाही आली लय साजरा लागते का ते. सगळं शिकून घ्या. आल्या जन्मात नाही म्हणणं आहे, सबन आलं पाहिजे. हे नाही ते नाही ते काही येत नाही असं झालंच नाही पाहिजे. आता मी तुम्हाला इंग्लिश शिकतो. आता इंटरव्ह्यू इंग्रजीत आहे ना आपला. मग तुम्हाला असं वाटेल की मला इंग्रजी येतच नाही. मला भलतं भारी इंग्रजी येते बरं. लय भारी इंग्रजी बोलतो मी. I am telling you English in my hobby. Hobby is very big. Very intelligent lady me. That's why my hobby is very big. Hobby is घर सांभाळणे and my बच्चे सांभाळणे and housework is very hard work. बस समजलं. आणखीन काही द्यायचं काम नाही. या बाईची इंग्रजी ऐकून तर मी स्वतःची इंग्रजी विसरून जाईन. त्यापेक्षा इंटरव्ह्यू मराठीत ठेवला असता तर पुरला असता रे बाबा. Why do you want to participate in our school for the teachership and why do you want to job in our school? Give any 5 reasons for your answer. म्हणजे तुम्ही ते विचारलं मला ते समजलं.
म्हणजे मला समजलं, पण जरासं मराठी सांगता का? म्हणजे जरासं, म्हणजे बाकी जे समजलं पाहिजे असं. मला समजलं बरं. कोणाले समजू ना समजो, पण इथं काय हो राहिलं इंटरव्ह्यू मध्ये हे मला तरी समजून नाही राहिलं बा. याचा अर्थ असा होता शांताबाई, तुम्हाला आमच्या रात्रीच्या शाळेमध्ये शिक्षिका का व्हायचंय, आणि तुम्हाला जर व्हायचंय तर काऊन व्हायचंय याचे 5 कारण द्या. म्हणजे इंग्रजी विषय होता ना मला, मग काय तर ते 12वीच्या पुढे मी आर्ट घेतलं, तर मग ते मला इंग्रजी नाही म्हणून इंग्रजी गेला, नाही तर 12वीला मला फुल इंग्रजी होता. हो मला समजलं होतं ते, पण म्हटलं कसं बाकीचे समजणार नाही म्हणून तुम्हाला मराठी विचारलं, बाकी तसं काही नाही. हा, आणि मग ते तुम्ही म्हणता की नाही की काऊन नोकरी करतो, म्हणजे मास्तरीची नोकरी ती काऊन पाहिजे. मला कसं सांगू काय, मला की असं काही गरज नव्हती, पण माहित आहे काय, माई देराणी आमच्या लाईनाची बायको सगळी मास्तरी व्हायला गेली. मी मास्तर होतो म्हणे, लहान झाली तिची. आता देराणी मास्तरी होईल आणि जेठाणी सारख्या माया बाईले शोभते का ती? एवढी हुशार बाई मी या गावात, आणि लगे ती मास्तरी होईल आणि मी का घरी बसू काय? म्हणून मला ती शिक्षिकेची नोकरी करायची, बाकी तसं काही कारण नाही आपलं. हे गोष्ट आम्हाला माहितच नव्हती. आता माय बाई या साहेबाला काय सांगितलं मी, ही आपली अंदरची गोष्ट. माल भरलंच खा माय बाई, मी बोलायला लागले की नाही माझ्या पोटात काही राहतच नाही बाई, सारं सांगून देतो. नाही सर तसं काही नाही, म्हणजे तसं मी बोलता म्हटलं, म्हणजे तसं काही नाही, म्हणजे मला इथं नोकरी काय करायची आहे, कारण मला आवड आहे, शिकवायची आवड आहे मला, म्हणून मला नोकरी करायची आहे. आणि माझी म्हणजे इंग्रजी सांगा लागते का, माय हॉबीज अँड माय लाईक इट, आय एम लाईक इट टीचिंग अदर पीपल व्हेरी मच. दॅट्स वाय इज नोकरी करिंग मी, बिकॉज आय एम लाईक इट टीचिंग व्हेरी मच. ठीक आहे. Now I will ask some question of the maths. You have to answer in one word. आता बाई म्हणजे तुम्ही मला मॅथ बोलून राहिले का? हा वाय बाई लहान झाली, आता मी चांगली बोलून राहिले तुमच्या सगळं, तुम्ही म्हणता मला मॅथ. अरे नाही मॅथ आहे ना, पुन्हा थोडं म्हणता येत असते. मी म्हटलं मॅथ्स गणिताचे प्रश्न विचारतो आता. शांताबाई एक विचारलं तुम्हाला, तुम्ही 12वीची परीक्षा कोरोनात पास झाले का? आता माय बाई तुम्हाला कसं माहित झालं सर? माय बाई ज्योतिष आहे की काय हा माणूस? माय बाई ज्योतिष आहे बाई, पण तुम्हाला कसं माहित झालं? माय बाई ज्योतिष समजते का तुम्हाला? माय बाई हो ना माय, आता मागच्या वर्षी म्हणजे तसा ना 2 वर्षाच्या आधीच फॉर्म भरला होता, पण ते परीक्षाच नव्हते. मग आता झाली ना मागच्या परीक्षा म्हणजे त्यांनी पुढे दिलं ढकलून. पण तुम्हाला बोललो सगळं समजलं, भलते हुशार आहो तुम्ही. माय बाई हो नाही त्याच्यासाठी काय ते ज्योतिष म्हणायचं काही काम नाही. तुम्ही तशी उत्तर दिली की नाही त्यांना समजते की हा जो माणूस आहे हा 12वी कोरोनातच पास झाला 100%. सर तुम्ही हे भलतं भारी म्हटलं. लय भारी इंग्लिश बोलले, पण जसं सांगता का सर की म्हणजे काय झालं नेमकं आपल्या इंटरव्ह्यूचं? म्हणजे मला घरी सांगायला लागेल ना, आमचे बबड्याच्या बाबा आहे की नाही त्याला सांगायला लागेल ना, की ते मला विचारते ना काय झालं, तर मग जसं सांगता का मला तसं भले भारी बोलले बरं तुम्ही. या बाईला प्रश्न विचारा तरी समजत नाही, या बाईला जा म्हणा तरी समजत नाही. हा इंटरव्ह्यू कोणाचा घेऊन राहिला हे मलाही समजत नाही रे. शांताबाई आता हा आपला जो इंटरव्ह्यू होता तो संपला आहे. याचा निकाल तुम्हाला उद्या मिळून जाईल, उद्या सकाळ संध्याकाळपर्यंत. आता तुमच्या नंतर तुमच्या देराणीचा आता आम्ही इंटरव्ह्यू घेतो आणि दुपारी सगळं आता डिस्कस होणार की कोणाला शिक्षिका बनवायचं आहे. मग त्यात काय आहे, नाही देराणीला काही येत नाही की काही येत नाही दिले माझ्या जवळ येते विचारायले, काही असले की कोणत्या गोळीवरचं नाव वाचायचं असलं की माझ्या जवळ येते घेऊन, कोणता कागद असला की माझ्या जवळ येते घेऊन, तिला काही येत नाही. बरं मी स्वतः पास आहे की नाही असं सांगून तिथं मग माझ्या घरी है ना, येतो बाई उद्यापासून मग शिकवायला यायला लागेल ना माय. हो बाई चल बाई झाली मग मी पास नाही. काहीच मजा नाही येत रे पिंकी नाही तर, आहे की नाही? पिंकी होती तर किती खेळाची मजा येत जाय रे. हो ना हो, खरंच काही मजा नाही येऊन राहिली कडे. आपण आता आंबे तोडायला नाही चाललो का हो? चालतं का नाही तर आपणच, नाही तर नाही पिंकी, जाऊ दे. तुम्हाला माहित आहे का पिंकी आता येत नाही की ती तिच्या मामाच्याच घरी राहते. कोण सांगितलं रे तुले? खरे कृष्णा कोण सांगितलं? पिंकी तर म्हणे मी येतो म्हणे 15 दिवसानं, 1 महिना राहीन म्हणे, पण येईन म्हणे.
माई आई आणि शांता काकू आणि ते सविता काकू ह्या सगळ्या जणांची गोष्टी करत जात. तुम्ही ऐकलं की पिंकीची आई आणि पिंकी आता चालले गेले त्याच्या मामाच्या घरीच राहिले. ते आता येत नाहीत काही वापस. हो खरे मला माहित नाही रे. पाय रे पिंकी गेली तर आम्ही गेलोही नाही रे तिला भेटायला. ती सकून नाही गेली ना, ती 12 पुढे गेली पण मी गेलोच नाही. मी म्हटलं जाऊ दे येते वापस. होणार रे मी नाही गेलो लेका. किती भांडत जाऊ रे मी तिच्या संग. पण आता मला तिची लय आठवण राहिली लेका. मस्त होती का रे पिंकी येईन रे. अरे पोट्टे पाय जा पिंकी येईनच वापस. तिला गमत नाही की तिच्या मामाच्या घरी. ते म्हणते मी जातो 15 दिवसात वापस येते. ते पाय जा आता बी येईलच ते वापस. मी तिच्यासोबत लय भांडत जाऊ का रे. तिला काही काही म्हणत जात जा. माकड तोंडी बांधर तोंडी काही बोलो मी तिला का रे. पण ते बी तर मला पांढरा बगळा म्हणे रे म्हणून मी तिला म्हणू ना. पण आता मी तिला भांडत नाही जात जाईल. ती आली ना की मी तिच्यासोबत अजिबात भांडणार नाही. पिंकी येणं लवकर आम्हाला तरी लय आठवण राहिली. अरे पायजा पोट्टे पिंकीली आठवण येत असेल आपली. तिला नसेल गमून राहिलं काही. पायजा ते पटकन चालली येते. मी म्हणतो ना पायजा चाललीच येते ती. घ्यायला येतीलच पाहिजे. येतीलच ते एकदा. आपण चाललं जाऊ आई. आपण राहू नाही होती. मला अजिबात गमून नाही राहिला आता ती. आपण आपल्या घरी चाललं जाऊ.